जय आदिवासी। आज रोजी पिंपर्डे गावातील जी घटना घडली आहे, एवढे दिवस होऊन पण ज्या आमच्या आदिवासी लोकांना मारहाण केली ज्या मराठा समाजातील लोकांनी, परंतु त्यांना अजूनपर्यंत न्याय नाही भेटलेला आहे। त्यांनी SP ऑफिसच्या कार्यालयात धाव घेतली, कुठं जाऊन तिथून आल्यावर कुठंतरी गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल होऊनही एवढे 4-5 दिवस होऊन गेले, तरी पण या स्थानिक डिपार्टमेंटनी त्यांना अटक करत नाही। त्याने का नाही अटक करत, काय आहे कारण, हे आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक उप अधीक्षक दत्ता पवार साहेब यांना विचारलं व निवेदन दिले। कारण जर अशा कृत्य करणाऱ्या लोकांना जर कधी हे पोलीस डिपार्टमेंट संरक्षण देत असेल, तर लोकांना कुठे न्याय भेटेल, ही आम जनता जाणार कुठं? हे पोलीस स्टेशन कशासाठी आणि कोणासाठी, हा प्रश्न निर्माण होतो आहे। कारण न्याय मागण्यासाठी कोणीही धावपळ करतोय, कारण अजूनपर्यंत जे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेले त्यांच्यावरती कुठलाही या पोलीस यंत्रणांनी कारवाई केलेली नाही। जसं की औरंगपूर ते मोयदा, आता पिंपर्डे गावातील घटना आहे। तर अशा आरोपींना जर पोलीस डिपार्टमेंट संरक्षण देत असेल, तर पोलीस डिपार्टमेंट विश्वास ठेवू असं वाटत नाही आम्हाला। कोणा जवळ जायचं न्याय मागण्यासाठी? आम्हाला तर असं वाटतं हे पोलीस डिपार्टमेंट आदिवासींचं समाजासाठी नाही, तर हे ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे धन आहे, त्याच्याकडे पॉवर आहे, त्यांच्यासाठी त्यांचं संरक्षण देत आहे। आम्ही जर कधी आमच्या आदिवासी लोकांना, जे पिंपर्डे गावातील लोकांना न न्याय भेटणार, तर आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर व इतर सर्व संघटना मिळून बेमुदत धरणे आंदोलन इथं बसणार आहे। कायदा सुव्यवस्थेला काही होणार तरी जबाबदार पूर्ण शासन प्रशासन राहील। जोहार, जय आदिवासी, जय भीम प्रदेश।